पोटी एकेरी म्हटलं जातं. त्याच्यावर असणाऱ्या जिवाळ्या पोटी एकत्र एकेरी उल्लेख केला जातो. आम्ही आमच्या बापाला कधी कधी आरतुर म्हणतो, चुलत्याला आरतुर म्हणतो, मामाला आरतुर म्हणतो. त्याचा अर्थ असा नव्हे की हे विद्वेषाचा आहे, अपमानाचा आहे, असं नाही होत. ती बहुजन संस्कृतीची भाषा आहे आणि या भाषेला धरून कुणाला उभा केलं जाते? तो संग्राम जगताप नगरचा, लांडगे पिंपरी चिंचवडचा, तिकडे तो तुमचा आत्ताचा तो संजय गायकवाड. बहुजन समाजाच्या तोंडातून तुमच्यावरती हल्ले केले जातात आणि ही बहुजन समाजाची माणसं आपल्याच माणसाला बदनाम करण्याचं काम करतात. ही RSSचं षडयंत्र आहे. या षडयंत्राला उत्तर द्यायचं असेल तर त्याच पद्धतीनं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आम्ही शिवाजी महाराज कोण होता हे पुस्तक वाचून नाही थांबावं लागेल. पुढच्या पण गोष्टी ठरवाव्या लागतील की कुणाला आहे, त्यांचं कुणावरती प्रेम आहे हे एक वेळ तपासावं लागेल. या RSSवाल्याचं भाजपवाल्याचं कुणावरती प्रेम आहे एक वेळ आपल्याला तपासावं लागेल. विठ्ठल देव किंवा अशी माणसं पुढं करायची आणि साधायचे काय? आम्ही एक गोष्ट चुकीचं करतो की आम्ही हिंदूच्या नावाने जे ओरडतो ती चूक आहे आमची. महाराष्ट्रामध्ये जो वेदोक्त प्रकरण झालं त्याचा लढा असा होता की वैदिक विरुद्ध हिंदू असा लढा होता. शाहू महाराजाला वैदिकताचे अधिकार देण्यात जाणार नाही किंवा शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक वैदिक पद्धतीने करणार नाही. ही जी भूमिका आहे ही भूमिका आहे तुम्ही वर्णव्यवस्थेच्या खाली राहा. शाहू महाराजांनी खाली राहावं, शिवाजी महाराजांनी खाली राहावं, सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी खाली राहावं, पडुदेच्या गायकवाडांनी पण खाली राहावं, आमच्यावर कुणी यायचं नाही, अशी ही भूमिका RSSची आहे. आणि आता सत्तेचं बळ आल्यामुळं ते उफाळून येत आहे. कारण रिइस्टॅब्लिश व्हायचं आहे त्यांना रिइस्टॅब्लिश व्हायचं आहे. कारण ही संधी पुन्हा कधी येणार नाही असं RSSच्या डोक्यात कल्पना आहे. 100 वर्ष त्यांनी दम काढलेला आहे. 100 वर्ष एक संघटना चालते आणि काय घेऊन चालते तर हिंदुत्व. मला मुळात आम्ही असं विचारतो सगळे आम्ही इथे जमलेले की तुम्ही हिंदू आहात काही आम्हाला अगोदर सांगा. तुमचं वेदावरती प्रेम आहे, वेद ग्रंथावरती प्रेम आहे की वैदिक धर्मावरती प्रेम आहे का हिंदू धर्मावरती प्रेम आहे? एक वेळ क्लिअर करा ना. 9 नोव्हेंबरला 11 नोव्हेंबर 1995 साली RSSनी सुप्रीम कोर्टात लिहून दिले हिंदू नावाचा धर्म नाही म्हणून. आणि मोदी आजही म्हणतो नाही नाही हिंदू नावाचा धर्म नाही. आता एक वेळ तुम्ही हिंदू नावाचा धर्म नाही म्हटल्यानंतर मग एवढ्या बहुजन समाजाचा धर्म कोणता हा उत्तर दिलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला तुम्ही ह्याचं पण उत्तर दिलं पाहिजे आम्हाला की मग ह्या सगळ्या लोकांचा धर्म हिंदू नाही म्हटला तर तुमचा धर्म कुठला? तुम्ही टाकलाय का आम्ही वैदिक धर्मी आहोत? मग हे सगळे समाज या शिवाजी महाराजाला मानणारा समाज हिंदू धर्मी आहे का? ही लढाई अशी आहे. 8व्या शतकात आलेला शब्द तुम्ही कुठवर न्यायला लागलाय मागं. मग आम्ही त्या शब्दाला धरून जातो ना मागं. मग आम्ही लढाई हिंदू विरुद्ध वैदिक आहे. शिवाजी महाराज हा बहुजन समाजाच्या हिंदू समाजाचा सगळ्या जातीचा तो नेता आहे. त्याच्यामध्ये बहिर्जी नाईक आहेत, महाराजचे लोक आहेत, मांगाचे आहेत, सगळ्या जातीचा नेता आहे तो. न्हाव्याची जात एवढी जात त्याच्यात 2 वीर माणसं मेले त्या शिवाजी महाराजांसाठी. हे जे चाललेलं आहे हे त्यांच्या पोटात दुखणारी गोष्ट आहे. तुमची जेवढी श्रद्धास्थान आहेत ती श्रद्धास्थानं बाद करायची ते आम्हाला. आणि ही बाद करत असताना तुमच्याच लोकांकडून करायची. ह्या संजय गायकवाडची क्वालिटी काय आहे, शिक्षण काय आहे आणि त्याला स्वप्न आत्ता कसं पडलं एवढ्या 2014 पासून आज कसं स्वप्न पडलं की त्याला आरोग्य बोललं जाते. मग आम्ही उद्या सावरकरांचे पुतळ्या सावरकरांची पुस्तकं जाळली तर? कारण शिवाजी महाराजाच्या विषयी पहिल्या प्रथम सावरकर आरोग्य बोललेले आहेत. संभाजी महाराजाच्या विषयात सावरकर वाईट बोललेले आहेत. आम्ही उद्या हे करायचं का? आम्ही काय तयार आहोत हे करायचं. सांस्कृतिक लढाई
आम्ही करणार नाही, पण उद्या तुम्ही रस्त्यावरती आला तर आम्ही सांस्कृतिक लढाईसाठी रस्त्यावरती येणार हे निश्चित आहे. आणि ही शिकवण आम्हाला शिवाजी महाराजाच्या पासून फुले आंबेडकरांपर्यंत मिळालेली आहे. शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून तुम्ही उद्धार केला आणि महात्मा ज्योतिराव फुलेंना समाधी शोधून काढली सांगतच नाही. शिवाजी महाराजाच्या जयंत्या साजऱ्या होऊ नये पण टिळकांनी गणेश उत्सव साजरा केला, पुढं आणला हे सांगतच नाही. बोला ना तुम्ही याच्याविषयी. माझं तर त्याच्या पुढचं म्हणणं आहे की विठ्ठलाची मूर्ती कुठं आहे ओरिजिनल? अफजल खानाच्या नावावर तुम्ही ती मूर्ती कुठं ठेवली ते सांगा ना आम्हाला महाराष्ट्राला. मूर्ती फोडली, त्याच्या भोगा